बघा 8वीचं सराव संच 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. बघा हे साईन आहे ग्रेटर दॅन यापेक्षा मोठे आणि हे साईन आहे लेस दॅन यापेक्षा लहान. दोन्हीच्यात आहे मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये मीडियम मराठी इंग्रजी. पहिला क्वेश्चन आहे खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. आता लहान मोठेपणा ठरवायचा म्हणजे जी संख्या लहान असेल त्याच्याकडे आपल्याला साईन द्यायचं आहे. बरोबर आहे. मग ते म्हणजे हे जे तोंड आहे ग्रेटर दॅनचं असो की लेस दॅनचं असो, जी संख्या लहान आहे त्याच्याकडे हे आलं पाहिजे. एवढं म्हणजे सोप्या भाषेत एवढं लक्षात ठेवा. काय जी संख्या छोटी आहे स्मॉल आहे त्याच्याकडे आपल्याला हे तोंड आलं पाहिजे सरळ सरळ. याला ग्रेटर दॅन म्हणतो म्हणजे यापेक्षा मोठे, याला लेस दॅन म्हणतो यापेक्षा लहान. ते समजावून सांगू. आता संख्या रेषा माहिती आहे तुम्हाला. नंबर लाईनवरती इथं 0 असते, इकडं प्लस असते, इकडं मायनस असते. तुम्ही इकडं राईट साईडला उजव्या साईडला जसे असाल तशी तशी संख्या मोठी होत जाते आणि डाव्या साईडला जसे मायनस मायनस वजा होत जाते तशी संख्या लहान होते. एवढं लक्षात ठेवायचं. मग आता पहिल्याचं सोल्युशन बघू. क्वेश्चन पहिलं काय -7 -2. आता याच्यामध्ये लहान कोणची संख्या आहे रे? -2 आधी येते इथं, त्याच्यानंतर -7. आपल्याला माहित आहे डाव्या साईडला जसे झाले तसे म्हणजे -7 काय वजा 7 लहान आहे म्हणून साईन काय येईल? मी काय सांगितलं त्याच्याकडे साईन द्यायचं. बरोबर आहे. -7 इज लेस दॅन -2 असा त्याचा अर्थ. वजा 7 ही वजा 2 पेक्षा लहान आहे. नंतर बघा दुसरं 0 वजा 9 भागेला 5 -9/5. आता आपल्याला माहित आहे हे ऋण आहे हे 0 आहे. मग 0 या मायनस पेक्षा मोठा असतो. बरोबर आहे. लहान संख्येकडे आपल्याला द्यायचं आहे म्हणजे बघा -9/5. 0 इज ग्रेटर दॅन -5/5. 0 हे वजा 9 भागेला 5 पेक्षा मोठे आहे. तिसरं 8/7 0. आता पहा पहिले 0 येते हे प्लस आहे म्हणजे अधिक आहे. मग हे नंतर येईल म्हणजेच काय येईल इथं 0 लहान आहे. 0 लहान आहे या संख्येपेक्षा. त्याच्यानंतर 4 नंबर काय वजा 5 भागेला 4 1/4. हे ऋण आहे धन आहे. मग लहान कोणची आहे? ऋण माहिती आहे आपल्याला. झालं त्याच्याकडे साईन द्यायचं. 4 5 नंबर 40/29. त्याच्यानंतर 141/29. आपल्याला माहिती आहे 40 पहिले ती संख्या रेषेवरती नंबर लाईनवरती नंतर 141 म्हणजे ही मोठी ही लहान. लहान संख्येकडे चिन्ह आलं पाहिजे आपलं. सोप्या भाषेत सांगत आहे जास्त म्हणजे असं किचकट नाही की बा तुम्हाला कळलं पाहिजे. बघा प्रत्येक तोंड बघा चिन्हाचं हे लहान संख्येकडे आहे. इथं 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 हा एवढा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचं -17/20 -13/20. आता आपल्याला माहित आहे जसं जसं डाव्या साईडला जाऊ संख्या लहान लहान होत जाते म्हणजे ही संख्या लहान आहे स्मॉल आहे -17/20 म्हणून त्याच्याकडे आपल्याला चिन्ह द्यायचं. झालं 6. त्याच्यानंतर 7 नंबरचं. आता बघा हे जे 4 एक्झाम्पल आहे हे थोडे वेगळे आहे. तर त्याच्यापैकी पहिलं घेऊ 7वं 15/12 7/16 म्हणजे 15/20 7/16. 15/12 7/16. ठीक आहे. अशा पद्धतीनं मग बघा इथे एक फॉर्म्युला यूज करू. काय A × D इज इक्वल टू B × C. A गुणेला D बरोबर B गुणेला C. आता A गुणेला D बघा A भागेला B C भागेला D म्हणजेच काय होते A × D इज इक्वल टू B × C म्हणजे A गुणेला D बरोबर B गुणेला C. मग हा A हा B हा C हा D. मग आता A गुणेला D A × D म्हणजे काय येईल 15/16 बरोबर आहे. A × D 15/16 15 × 16 15 × 16 यांचा गुणाकार करू.
मल्टिप्लिकेशन पहिले 6 ने मल्टिप्लेट करायचे. 6 पंचे 30 शून्य 30 कॅरी 3 6 एक 6 आणि 3 9. इथं आपण फुल्ली किंवा शून्य देत असतो. आता एक नंबरली 1 × 5 5 1 1 जा 1 यांची ॲडिशन 0 9 5 14 4 चला 1 240 बरोबर आहे. त्याच्यानंतर बी इंटू सी 12 गुणिले 7 वेलचा टेबल 7 पर्यंत म्हणा किंवा गुणाकार करा. 7 2 जा 14 11 84. मग आता बघा रे लहान संख्या कुठली आहे 84. दोन्ही पॉझिटिव्ह आहे धन आहे. 84 पहिले येतील नंतर 240 येतील. म्हणजेच याचा अर्थ काय होते बघा ए इंटू डी इज ग्रेटर दॅन बी इंटू सी. म्हणजे ए गुणिला डी पेक्षा बी गुणिला सी पेक्षा ए गुणिला डी मोठे आहे. मग हेच कसं दाखवू आपण बघा 15 भागिले 12 7 भागिले 16 अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. हे झालं 7 नंबरचं. अशाच पद्धतीनं 8 9 10 ते बघू आपण. बघा 7 झाला आता 8 आहे तसंच इथून घेतो. किंवा इथं घेऊ. ठीक आहे. सोल्युशन सरळ 8चं. बघा हा ए हा बी हा सी हा डी बरोबर आहे. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी ए इंटू डी. मग ए इंटू डी -25 आणि डी किती आहे 4. मायनसचं साईन आहे साईन दिलं 25 100 25 4 जा 100. त्यानंतर बी इंटू सी बी गुणिला सी बी आहे 8 सी आहे -1 काय ते -72 मायनस आहे म्हणून मायनस. मग आता लहान संख्याची मधली कुठली आहे बघा -72 पहिले येतात. दोन्ही मायनस आहे निगेटिव्ह आहे. आणि डाव्या साईडला जसे असेल तसं लहान लहान होत जाते. म्हणजे या वजा 100 पेक्षा ही वजा 72 कशी आहे मोठी आहे. मग काय होईल इथं ए इंटू डी इज लेस दॅन बी इंटू सी. म्हणजे ए गुणिला डी पेक्षा बी गुणिला सी लहान आहे. कारण काय मग आता हे काय होईल बघा -100 -72 असं. पण याच्याऐवजी काय येईल -25 डिवायडेड बाय 8 -9 डिवायडेड बाय. हे झालं तुमचं 8. सेम असंच आहे फक्त इथे एक स्टेप मी हे दिली नाही बरोबर आहे. म्हणजे 240 84 ही स्टेप मी इथे लिहिली नाही. इथे लिहा नका लिहू फक्त समजणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं नेक्स्ट नंबरचं गणित 9 नंबरचं बघू आपण. किंवा तसं जर तुम्हाला कळत नसेल तर आता 9 नंबरचं थोडं आता 9 नंबरचं एक्झाम्पल आहे काय 12/15 3/5 a is equal to 12 b is equal to 15 c is equal to 3 d is equal to 5 झालं. मग आपल्याला माहिती आहे a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d. पहिले a इंटू डी ए गुणिला डी हा ए हा बी हा सी हा डी प्रत्येकीच्या. मग काय 12 इंटू 5 60. त्याच्यानंतर बी इंटू सी 15 इंटू 3 45. लहान संख्या कोणची आहे 45. त्याच्याकडे आपल्याला दाखवायचं म्हणजे बघा 45 बरोबर आहे. किंवा असे दाखवू शकतो ए इंटू डी इज ग्रेटर दॅन बी इंटू सी. म्हणजे ए गुणिला डी हे बी गुणिला सी पेक्षा मोठे आहे. म्हणजेच 12/15 3/5 अशा पद्धतीनं लास्ट नंबरचं 10 नंबरचं एक्झाम्पल बघा
आता दिलेला आहे डायरेक्ट लिहितो ए इज इक्वल टू -7, बी इज इक्वल टू 11, सी इज इक्वल टू -3, डी इज इक्वल टू 4. माहितीच आहे मग ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. ए इंटू डी म्हणजे ए गुणेला डी वजा 7 गुणेला 4 मायनस आहे म्हणून मायनस. त्यानंतर बी गुणेला बी इंटू सी म्हणजे 11 इंटू -3 इक्वल टू -33. आता आपल्याला माहिती आहे हे दोन्ही काय आहे मायनस आहे. मायनस आहे म्हणजे पहिले 28 येते नंतर वजा 33 म्हणजे ही संख्या लहान आहे म्हणजेच काय येईल बी इंटू सी ए इंटू डी इज ग्रेटर दॅन बी इंटू सी. म्हणजेच -28 हे -33 पेक्षा मोठे आहे म्हणजेच -7/11 -3/4. अशा पद्धतीची एकदम इझी एक्झरसाइज आहे. इथं तुमचा हा प्रॅक्टिस सेट 1.2 सराव संच 1.2 समाप्त झाला.